अरे भटकिया, अरे थांब ना. अरे निदान आज तरी गोड गोड तिळगुळ घ्यान गोड गोड बोला, काय नुसतं बोलायलाच असतं का? बरं ते जाऊ दे, चल येतो का पतंग आणायला? नाही, मला काम आहे. हो, इकडे तिकडे भटकायचंच ना. आज कुठे मग भटकंती तुमची? विद्यापीठ गेट. विद्यापीठ गेट? आणि तिथं काय? ते तर तिथं गेल्याशिवाय नाही कळायचं. हां, आलं लक्षात. ते नामांतर दिन का काहीतरी आहे ना आज. पण तू तिथं जाऊन काय करणार? तसे तुम्हाला भटक्या म्हणलेलंच आहे, म्हणून म्हणलं पाव तिथं जाऊन काय एकदा. काय एवढं विशेष आहे रे त्यात? उगाचच कोणता तरी दिवस साजरा करायचा म्हणून आपले चालले. मला पण तसंच वाटतं, म्हणून म्हणलं जाऊन पाव एकदा काय असतं ते तिथे गेल्यावर कळन. बरं, मी पण तुझ्यासोबत आलो तर काय देशील? नको येऊ मग. काहीतरी दे ना. हे बघ निल्या, मला पण वाटतं तू यावं, पण काहीतरी मिळतंय म्हणून नाही. चल बरं, येतो मी पण. लवकर परत येऊ. हां, मला पतंग पण उडवायचं आहे ना अजून. ठीक आहे, तू म्हणशील तेव्हा येऊ परत. पण काय रे शन्या, हे लोक इतकं काऊन आंबेडकर 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 करत असतील? असं नको म्हणू, विषय राजकारणाकडे नको नेऊ आता. अरे बापरे, काय ही गर्दी जमली आज मंदिरात. जत्राच भरली जस काय इथं. देवाच्या भक्तीला खरंच परिसीमा नसते नाही. हे सगळे लोक कुठे चालले रे? तिथंच जिथं आपण चाललो. हे सगळेचे सगळे का? लय गर्दी वाटतले का? तुला कंटाळा आला तर सांग, परत जाऊ. भारी वाटू लागलं रे हे तर. पुढे चाल, अजून भारी वाटन तुला. हे बघ, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. अच्छा, हे होतं का नामांतराचं? हो, हेच आहे ते. पण यात एवढं विशेष काय आहे रे? तू चल माझ्यासोबत, मी तुला अजून दाखवतो. हे बघ, हे काय नामांतर शहीद स्तंभ? हे काय आहे रे शन्या? अरे, हा विद्यापीठ नामांतराचा लढा जवळपास 17 वर्ष चालला. एवढे वर्ष फक्त नामांतरासाठी? हो, आणि त्या दरम्यान बरेच आंदोलनं झाली. बरेच लोकांनी स्वतःला जाळून घेतलं. त्या सर्व शहीदांची आठवण म्हणून हा स्तंभ इथं उभारला गेलाय. काय सांगतो, लोकांनी स्वतःला जिवंत जाळून घेतलं फक्त आंबेडकरांच्या नावासाठी? हो, फक्त बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून. विश्वास नाही बसत रे. हा पुरावा तुझ्या डोळ्यासमोरच आहे ना. चल आपण तिकडून येऊ फिरून. काय द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर B.R. आंबेडकर. खरे का रे शनी? कसं आहे माहिती का निल्या, आपल्याला आपल्या देशातील महापुरुषांची किंमत नाही आहे. हे एकदम खरं आहे बरं कशाने तुझं. तू बोर झाला असेल तर घरी जायचं का? थांबू अजून थोडा वेळ. मग तिकडं अजून काही पाहू. त्या आपण लय वेळचं फिरायला लागलो, तुला भूक लागली असेल तर काही खाऊन तरी घे. काऊन, तुला नाही लागली का? म्हणून तर म्हणलं. चाल, समोर गरम गरम भजे तळायला लागलेत. हे वडे बिन घेऊ. हां, हो चल. भाऊ शेण्या, किती प्रकारची दुकाने येतात रे इथं? चाल पुढं, अजून दाखवतो. तुला घरी जायला उशीर तर नाही ना होत? सकाळचे संध्याकाळ झालेले का, पण मनच नाही निघत तिथून. बाबा 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 शेण्या, अरे लय गर्दी ही. अरे मी चंगरून मरून जाईन, मग हात पकड. मला पण तिकडे जाऊ पुढं. हात पकड माझा. आयला शेण्या, एवढं सगळे पुस्तकं करे, जिथं पाहिलं तिथं नुसतं पुस्तकाचे दुकानं. म्हणून तर आलो ना मी. आणि या असे किती स्टेज आहेत रे? असतील 8-10. आणि सगळीकडे अशीच गर्दी राहते नाही? तू तर पाऊस लागला ना. आयला कमालच आहे. पण कमालच तर आहे ना मग. आयला सगळेच भारी आहे यार. बरं, आता जायचं का बरं परत? शेण्या, एकदा पुन्हा तिथे जाऊ गड्या. कुठं? चाल तू आता माझ्यासोबत. अरे पण कुठं सांगशील तर? चाल ना तू. इथं काहून रे? शेण्या, मनापासून थँक्यू भावा. काहून रे? फक्त साधा एक चटका लागला तर आपल्याला किती त्रास होतो, आणि बाबासाहेबांच्या नावासाठी आत्मदान करून घेणाऱ्यांचे काय हाल झाले असतील, त्यांच्या मनात बाबासाहेबांबद्दल काय विचार असतील याची जाणीव करून दिल्याबद्दल खरंच
हे लोक बाबासाहेबांना काय समजत असतील, काय विचार असतील त्यांचे. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या बऱ्याच जत्रा आजपर्यंत मी बघितल्या, पण पुस्तकांची जत्रा मात्र आजच पहिल्यांदा पाहिली. प्रत्येक समाजात जर एक बाबासाहेब झाले असते तर आज देशाचं चित्र काही यावरच असतं, नाही? बाबासाहेब एकच होते मित्रा, ते पुन्हा होणे नाही. पेन्शन आज तुला मनापासून म्हणावं वाटतं. काय? जय भीम भावा. जय शिवराय, जय भीम. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद.